लहानपणीच्या मैत्रिणीची एक वेगळी जागा असते ना आपल्या आयुष्यात. तर अशाच सगळ्या लहानपणीच्या आठवणी जागा करायला मी माझ्या चालले एक अंगणवाडी पासूनच्या मैत्रिणीकडे. जाता आता ही एक मुलगी दिसली, ही नक्की रडती का रडायचं नाटक करते असा विचार करतच होते. तेवढ्यात लाईटीनं असाच एका दगा दिला. 100 वेळा लाईट येते, लाईट जाते, लाईट येते, लाईट जाते. आणि आमचं तर ठरलेलं असतं, एक जागा तयार झाली तर मलाच बसावं लागतं बाबा, कारण मला जरा कमरेचा त्रास आहे ना हो. आणि लाईटीनं परत तिचा कार्यक्रम चालू केला. बहुतेक रेल्वेवाल्यांनी बिल भरलं नाही. मग आम्ही पोहोचलो खांदेश्वर रेल्वे स्टेशनला आणि तिथं परत आम्हाला आमचे एक फॉलोअर भेटले. वाव, थँक्यू. खूप छान होतं. मला तर लय आनंद होता असं कोणतरी भेटल्यावरती. नंतर गणेशदाजी न्यायला आले आणि डबल सीट गाडीवरती टिबल सीट बसून आम्ही पोहोचलो त्यांच्या घरी. आणि आता हे बघा, ह्या दोघांनी इतक्या गप्पा मारायला सुरुवात केली की आम्ही दोघी लहानपणीच्या मैत्रिणी आहे का हे दोघं लहानपणीचे मित्र आहेत तेच कळत नव्हतं. लंच होम मध्ये गेलो डिनर करायला. ही आहे माझी मैत्रीण दक्षता, जिच्यासाठी इतक्या लांबून मी प्रवास करून भेटायला आलोय. आल्यावरती पण मच्छी बघितली की मला विसरली, माझ्याबरोबर बोललं नाही, फक्त मच्छी खातीये. नंतर घेतला एक छोटासा वॉक आणि मच्छी खाल्ल्यामुळे मंदिराचं बाहेरूनच दर्शन. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.